महिलांना उत्साह कशा पद्धतीने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि अनेक वर्ष शर्मिला वहिनी इथे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि त्या निमित्ताने महिलांना एकमेकीशी भेटण्याचा आणि एक आनंद साजरा करण्याची संधी असते. त्यामुळे खूप आनंदी असं वातावरण तुम्ही बघता. ताई, आज पुरंदर मध्ये जे विमानतळ होणार आहे त्याला बाधित जी गाव आहेत त्यांनी प्रचंड विरोध केलेला आहे. आज सासवड मध्ये रॅली देखील निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने. विमानतळाला विरोध होतोय. हे माझ्याही कानावर आलेलं आहे. ते लोक मला भेटायला येणार आहे. आम्ही सगळे एकत्र मिळून चर्चा करू. विमानतळाला कुणाचा विरोध नाही, पण लँड ॲक्विजिशन म्हणजे जमिनीचं नक्की कुणातल्या घेणार आहेत काय हे नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आम्ही सगळे चर्चेतून मार्ग काढू. मुख्यमंत्री दावोसला गेलेले आहेत. त्या ठिकाणी मोठं यश आल्याचं पाहायला मिळतंय. 15,70,000ची गुंतवणुकीचा करार आज मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. करार झालेले ह्याचं मी स्वागत करते, पण त्यातले सगळेच करार हे मुंबईतही होऊ शकले असते. कारण का बरेचसे फोटो जे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेले आहेत ते सगळे भारतीय लोकांचेच आहेत जे पुण्या मुंबईचे आहेत. तर दावोसला गेलेला काही विरोध नाही आमचा, शुभेच्छाच आहेत. पण त्याबरोबर काही करार परदेशातले झाले असते तर आम्हाला जास्त आनंद झाला. आज वसंतदादा इन्स्टिट्यूट मध्ये पवार साहेब आणि अजितदादा यांच्यामध्ये बंद दारात चर्चा झालेली आहे. मी तुमच्याचकडून ऐकते, मला त्याची काय माहिती. काही नितीश राणेंनी टीका केली की ती सैफ अली खान यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं म्हणले की खान परिवार कलाकारांवर हल्ला झाल्यानंतरच बोलल्या गेले. लोकशाही हो, प्रत्येकाला अधिकार आहे. लोकशाहीमध्ये त्यांचा आमच्यावर टीका करायचा लोकशाहीला मध्ये अधिकार आहे. विमानतळ आपल्या रेल्वेवर ते अपघात झालाय त्या संदर्भात कुठेतरी अफवेचे कारण पुढे येत आहे, त्याबद्दल काय सांगाल? मी कालही या विषयावर बोलले होते. आम्ही रेल्वेकडून माहिती घेतली. दुर्दैव आहे. मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करते त्या कुटुंबांना. खूप दुर्दैवी घटना होती. आम्हीही आमच्या सगळ्या सहकार्यांना फोन करून सांगितलं होतं की प्रशासनाची आणि रेल्वेची आणि त्याच्या लोकांची जेवढी मदत करता येईल माणुसकीच्या नात्याने आपण सगळ्यांनी तातडीने केली पाहिजे. तरी काल खूप दुर्दैवी घटना झाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.